झी 24 तास एक पाऊल पुढे। अण्णा हजारे यांनी आता नव्या टीमची बांधणी सुरू केली आहे। देशभरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला जोडण्याचं आवाहन केलंय। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे आणि अभय बंग यांच्याशी अण्णांनी संपर्क साधल्याचंही समजतंय आणि त्यामुळे आता अण्णांच्या टीमचा चेहरा मोहरा बदलणार आहे। कालच अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन छेडण्यासाठी थेट राळेगण सिद्धीचा पत्ता दिलाय। अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया या जुन्या सदस्यांशी राजकीय पक्ष स्थापन करण्यावरून अण्णांचे मतभेद झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। चारित्र्यवान लोक निवडणं हाच आता आमचा राजकीय पर्याय आहे असंही अण्णा हजारे म्हणाले। पक्ष आणि पार्ट्या यांच्याकडून देशाला उज्ज्वल भविष्य मिळणार नाही, आता विश्वास राहिला नाही। म्हणून आता जनतेमधूनच आपला नेता जनतेने निवडावा। तो बरोबर आहे की चूक आहे एवढं आंदोलनानं पहा की त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या सगळ्यांनी सेवाभाव आहे का, हे सगळं पाहून मग त्याची निवड करावी आणि त्यांनी अफिडेविट करून द्यावं की मी आजचे खासदार पैसे घेतात पगार वगैरे एवढा मी घेणार नाही, मी बंगला वापरणार नाही, लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, असं अफिडेविट करून द्यावं। तर अण्णांचे निकटवर्तीय अल्लाउद्दीन शेख यांच्याबरोबर काही वेळापूर्वी झी 24 तासनं बातचीत केली। ऐकूया काय म्हणतात ते। भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची काल वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि या सभांमध्ये असा निर्णय घेण्यात आला की पक्ष स्थापनेचा आपण विचार करू नये आणि अण्णाही त्यावरती पूर्ण सहमत झाले। दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की आता सगळे कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रभरात आणि संपूर्ण देशभरात स्वयंसेवक म्हणून काम करतील आणि मोठं आंदोलन उभं करूया। लोकांनी जर आपले उमेदवार निवडलेत किंवा लोकांमधून काही उमेदवार पुढे आले आणि ते पक्षाचे नसतील तर अशा उमेदवारांना अण्णा सपोर्ट करतील। झी 24 तास एक पाऊल पुढे।